आजचा आपला टॉपिक आहे ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट्स. ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट्स आपण एक इम्पॉर्टंट थेरम घेतला होता मागच्या टॉपिकमध्ये, तर त्या थेरमचा यूज करून आपण आजचा आपला जो टॉपिक आहे ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट तो बघणार आहोत. ओके, ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट्स. ओके, ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट्स. तर या टॉपिकमध्ये काय आहे, ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट्स म्हणजे काय, ऑर्थोगोनल म्हणजे काय. आता तुम्ही वेल फॅमिलियर डेफिनेशनशी ऑर्थोगोनल म्हणजे काय, तर आपल्याला फक्त ती डेफिनेशन यूज करायची. जर समजा दोन वेक्टर एकमेकांना ऑर्थोगोनल असतील तर त्यांचा जो डॉट प्रोडक्ट येतो तो काय येतो, ऑर्थोगोनल जर असेल तर डॉट प्रोडक्ट काय येतो, झिरो येतो. ओके, तर डॉट प्रोडक्ट झिरो काय येतो, ऑर्थोगोनल म्हणजे काय की त्या दोन वेक्टरमध्ये जो अँगल आहे तो अँगल किती येतो, 90 डिग्री येतो. आपण जर कॅल्क्युलसचा जर विचार केला तर दोन वेक्टर घेतले एक्स आणि वाय, हे दोन्ही ऑर्थोगोनल केव्हा असतील, जेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट एक्स डॉट वाय इक्वल टू झिरो येतो. आपल्याला माहिती डॉट प्रोडक्ट आपण कसं डिफाइन करतो, एक्स डॉट वाय इज इक्वल्स टू नॉर्म ऑफ एक्स इंटू नॉर्म ऑफ वाय इंटू साइन ऑफ कॉस ऑफ थीटा. ओके, क्रॉस प्रोडक्ट सेम. ठीक आहे, तर थीटा इक्वल टू जर 90 डिग्री असेल म्हणजेच काय असेल ते एकमेकांना ऑर्थोगोनल असते. म्हणजे दोन्ही मधलं जे जो अँगल आहे तो काय असेल, 90 डिग्री असेल. दोन वेक्टर मधला अँगल काय असेल, 90 डिग्री असेल, तर तो डॉट प्रोडक्ट काय येतो, झिरो येतो. आणि आपण त्याला काय म्हणतो, एक्स इज ऑर्थोगोनल टू वाय. सिमिलर वेने इथं डॉट प्रोडक्टची डेफिनेशन होती तशी इथं कसली डेफिनेशन घेतो आपण, इनर प्रोडक्टची. ओके, तर दोन वेक्टर ऑर्थोगोनल केव्हा असतील, दोन वेक्टर ऑर्थोगोनल केव्हा असतील, एखादी हिल्बर्ट स्पेसचे दोन वेक्टर जर घेतले ते ऑर्थोगोनल केव्हा असतील, जेव्हा त्यांचा इनर प्रोडक्ट काय असेल, झिरो असेल. ओके, टू वेक्टर्स एक्स एंड वाय belongs to inverse space H, belongs to inverse space H are said to be orthogonal, are said to be orthogonal are said to be orthogonal if inner product of x with y equal to 0. If inner product of x with y equal to 0. यालाच आपण काय म्हणतो, ऑर्थोगोनल जे साइन, ती साइन जेव्हा आपण सेट साठी दिली असं एस ऑर्थोगोनल, यालाच एक्स एस पर असं पण म्हणतो. ठीक आहे, पर परपेंडिक्युलरचा शॉर्ट फॉर्म काय, पर. ओके, मग आपण याला कसं वाचू, एस पर, एस पर. ओके, प्रोनाउन्स कसं करते, पर, एस पर. ओके, ऑर्थोगोनलची डेफिनेशन समजली. इन केस ऑफ टू वेक्टरचा इनर प्रोडक्ट जर झिरो येत असेल, दॅट टू वेक्टर मस्ट बी ऑर्थोगोनल टू इच अदर. ओके, ऑर्थोगोनल टू इच अदर. We know that inner product of x y bar is equals to काय असतं, inner product of y x. या प्रॉपर्टीज लक्षात असू द्या. मग याच्यावर काय म्हणू शकतो, जर x आणि y जर परपेंडिक्युलर असतील एकमेकांना, ऑर्थोगोनल जर असतील, तर हा जो इनर प्रोडक्ट हा इक्वल टू दिस, that means from this we can say that x orthogonal to y implies that y is orthogonal to x.
x orthogonal to y implies if and only if and only y orthogonal to x. कस काय तर या प्रॉपर्टीवरून तुम्हाला तिथं समजते. ठीक आहे. जर हा इनर प्रोडक्ट 0 असेल तर हा इनर प्रोडक्ट सुद्धा काय येणार आहे 0 येणार आहे. ओके. From this we can say that x is orthogonal to y if and only y is orthogonal to x. हे सर्व आपण बेसिक गोष्टी बघतोय. Then it is also clear that x orthogonal to 0 for every x and जो 0 वेक्टर आहे तो काय तो orthogonal to itself. 0 is a vector which is orthogonal to itself. का x orthogonal to 0 जर घेतला तर by definition काय असेल implies that inner product of x with x equal to x with 0 equal to 0. Known as that is equal to 0. So from this we can say that 0 is the only vector orthogonal to itself. Okay, that means inner product of x with x equal to 0 even only we know that केव्हा पॉसिबल आहे इक्वल only x equal to 0 म्हणजे 0 हाच एकमेव असा वेक्टर आहे तो काय ऑर्थोगोनल टू इटसेल्फ त्याच्या सोबतच काय ऑर्थोगोनल. ओके. त्यानंतर आपलं पायथागोरियन थेरम. आता पायथागोरियन थेरम तो आपण स्वतः बघणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही पण नोटबुक जर असेल सोबत तर ट्राय करा. ठीक आहे. काय शोध करायचं आहे आता इथं स्टेटमेंट पण दिलेलं नाही पण आपण स्टेटमेंट म्हणू शकतो एक्स वाय बिलॉंग्स टू एलिमेंट स्पेस एच given that x is orthogonal to y then show that norm of x plus y square is equal to norm of x minus y square. ओके. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो पीडीएफ ची. ओके. पीडीएफ दिसते सर्वांना. पीडीएफ ची स्क्रीन शेअर झाली ना. ओके. हे बघा पायथागोरियन थेरम दिलेला आहे तुम्हाला. One of the simplest geometric facts about orthogonal vectors is the Pythagorean theorem. X orthogonal to y implies norm of x plus y square is equals to norm of x minus y square is equals to norm of x square plus norm of y square. ठीक है. क्वाइट सिंपल आहे, काहीच त्याच्यात अवघड नाही. आपण जे एक्सपेन्शन करतो त्याच प्रकारे एक्सपेन्शन करायचे. म्हणजे काय दिलेलं काय x ऑर्थोगोनल टू y दिलेलं आहे. x y बिलॉंग्स टू काय h हिल्बर्ट स्पेसचे एलिमेंट x ऑर्थोगोनल टू y. शो काय करायचं नॉर्म ऑफ x plus y square is equal to norm of x square plus norm of y square is equal to x minus y square. ओके. म्हणजे दोन्ही पासून आपल्याला काय मिळत आहे नॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस नॉर्म ऑफ वाय स्क्वेअर. ओके. जनरल केस घेतलेली कशाच्या बाबतीत एक्स इक्वल ए. इथं जर आपण बघितलं तर दोनच वेक्टर दिलेले. ओके. तर ते जे पायथागोरियन थेरम आहे हा एन वेक्टर साठी सुद्धा आपण शो करू शकतो. ठीक आहे. पण आपल्याला ते सिलेबस मध्ये दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण फक्त एक केस बघणार आहे. ठीक आहे. आमचा जो सिलेबस होता त्याच्यामध्ये एन वेक्टर साठी दिलेलं. ठीक आहे. शो करायचं काय करा बरं 2 मिनिटात. डेफिनेशन यूज करायची. याचं मीनिंग काय होतं x plus y x plus y. ओके. करा एक्सपांड. सर्वांना जमलंच पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक स्टेप मध्ये येणार तुम्हाला इनर प्रोडक्टचं हे घ्यायचं ऑपरेशन घ्यायचं. आता काय करा x plus y इनर प्रोडक्ट ऑफ x plus y with x plus y. मग x with x plus y y with x plus y परत x with x x with y. ठीक आहे. एक्सपांड करत चालायचं. कसं आहे हा x
with x plus y. Okay, plus y with x plus y. Again, x with x plus x with y. सर्व का संबंध पाहिजे. ओके, y with x plus y with y. Okay, we have to given that x orthogonal to y. x जर orthogonal to y असेल तर त्याचा इनर प्रोडक्ट x y चे इनर प्रोडक्ट काय येईल? 0. ऑब्वियसली 0 येईल ना. म्हणजे इनर प्रोडक्ट ऑफ x with y and y with x is equals to 0. म्हणजे दोन्ही टर्म 0 होऊन जातील. उरल काय? इक्वल्स टू इनर प्रोडक्ट ऑफ x with x plus inner product of y with y. Okay, that means norm of x square plus norm of y square. काय अवघड होतं का? सिमिलरली x minus y square साठी काय येईल? x minus y x minus y x minus y x minus y. ठीक आहे, बाकीचं तुम्ही बघा. फक्त काय होतं, साइन चेंज होईल आणि रिझल्ट कोणता मिळणार आहे? नॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस नॉर्म ऑफ वाय स्क्वेअर. ट्राय नाही केलं कोणीच? समजत नसेल तर विचारून घ्या, विचारून घेतलं ना लक्ष बसून. ठीक आहे, समजलं का? फास्ट कमेंट करा. समजायसारखं काहीच नाही, खूप सिंपल आहे. जेव्हा आपण थेरम बघू त्यावेळेस मी तुम्हाला विचारेल समजलं की नाही. आता याच्यात काहीच नव्हतं, फक्त कन्सेप्टचा यूज करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला स्केलर येतील अल्फा बीटा त्यावेळेस इनर प्रोडक्टची तुमची खरी परीक्षा असेल. ही सिम्पली ॲडिशन म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन असेल. इनर प्रोडक्टचा प्रोडक्ट घेणं काही अवघड नाही. पण जेव्हा तिथं एखादं स्केलर असेल अल्फा बीटा त्यावेळेस मात्र तुम्हाला तिथं विशेष लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, पोलर आयडेंटिटी पण आपल्या सिलेबसमध्ये दिलेली. पोलर आयडेंटिटीचं पण एक थेरम. ठीक आहे, ते मी तुम्हाला सांगेल जेव्हा गरज पडेल तेव्हा. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आपल्याला x is a vector x is said to be orthogonal to a non-empty set S. हा वेक्टर आहे आणि एक नॉन एम्प्टी सेट S घेतला. कशामधला घेतला? H मधला घेतला. नॉन एम्प्टी सेट S H मधला घेतला आणि x हा वेक्टर पण H मधला घेतला. ठीक आहे, तर मी x ला ऑर्थोगोनल टू S केव्हा म्हणेल? S सेट आहे आणि x वेक्टर एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, हा नॉन एम्प्टी सेट आहे. तर हा याला ऑर्थोगोनल केव्हा असेल? तर x is orthogonal dependent म्हणजे कसे इम्प्लाय दॅट x is orthogonal to y आणि y काय असेल? all y belongs to S. म्हणजे S मधल्या प्रत्येक एलिमेंटशी x चा जो इनर प्रोडक्ट आहे तो काय असेल? 0 असेल. तर तुमचं x काय होतं त्या सेटला? ऑर्थोगोनल होतं. ठीक आहे, त्याला जो ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट ऑफ S असं म्हणतात. ओके, ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट कसं शो करतात? डिनोट करतात S पर. ओके, S पर किंवा S परपेंडिक्युलर किंवा S ऑर्थोगोनल असं पण म्हणू शकतो. ना हा सेट कसा असेल? या सेट मध्ये असे एलिमेंट असतील x such that x is orthogonal to y for all y belongs to S. ओके, हा S पर कसा सेट असेल? तर याच्यात असे x असतील जे सर्व x काय y शी परपेंडिक्युलर आहे किंवा y ला ऑर्थोगोनल आहे आणि y कशात आहे? y belongs to S. ओके, त्याला काय म्हणतात? S पर.
ओके. तर आता ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट पण समजलं. मग हा एस ऑर्थोगोनल एस पर बी हा काय एस चा ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट. ओके. आता ऑर्थोगोनल कॉम्प्लिमेंट जर एक्झाम्पल बघितली तर सिंगलटन 0 याची कॉम्प्लिमेंट काय येईल? याची कॉम्प्लिमेंट येईल एच. सिमिलरली एच कॉम्प्लिमेंट काय येईल? एच कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू सिंगलटन 0. ओके. आणि दुसरी गोष्ट एस आणि एस कॉम्प्लिमेंटचं जे इंटरसेक्शन काय येईल? सिंगलटन 0. जर समजा S1 is containing S2 implies that S1 perpendicular S1 per contains S2 per. ओके. हा जर याच्यात कंटेन असेल तर याची जी उरलेली ऑर्थोगोनल एलिमेंट आहे याच्याशी त्यांचं काय असणार आहे? ऑपोजिट असणार आहे. ओके. आणि जी कॉम्प्लिमेंट असणार आहे S complement is a closed linear subspace of H. Okay. S complement is a closed linear subspace of H. Okay. तर आपण आता थेरम बघणार आहे. थेरमचं स्टेटमेंट let M be a closed linear subspace. M be a closed linear subspace. Closed linear subspace of a Hilbert space H. Of a Hilbert space H. Let X be a vector. Let X be a vector not in M. Let X be a vector not in M. Not in M. And let D be a distance. And let D be a distance from X to M. Then there is a unit vector y naught. Then there exists a unique vector. Unique vector. There exists a unique vector y naught in M such that norm of x minus y naught equal to norm of x minus y naught equal to d. तर दिसतो ना. ओके. स्टेटमेंट परत एकदा सांगतो मी. Let M be a closed linear subspace of a Hilbert space H. एक closed linear subspace दिलेली M. कशाची? Hilbert space H. एक वेक्टर घेतला x, तो काय M मध्ये नाही. ओके. ऑब्वियसली तो कशात असणार आहे? H मध्ये असणार आहे, पण M मध्ये नसणार आहे. D काय? डिस्टन्स आहे फ्रॉम X टू M. Distance is from X to M. Then there is a unit vector y naught in M such that x minus y naught equal to d. Okay.
तर जो आपण थेरम घेतला होता याच्या अगोदरचा, तो थेरम बघा बरं स्टेटमेंट त्याचं, कॉन्व्हेक्स सेट्स याचा आणि त्याचा प्रूफ सेम येणार आहे. A closed convex subset C of a Hilbert space H contains a unique vector of smallest norm. ठीक आहे. आपल्याला बुक मध्ये तर काही दिलेलं नाही, आपल्याला थेरमचा प्रूफ तिथूनच बघायचा आहे. ओके. जर जे रेग्युलर लेक्चर करता, म्हणजे आपले रेग्युलर लेक्चर जरी होत नसले, ते जेवढे लेक्चर झाले तेवढे करता, त्यांना तो थेरम त्यांनी ऑब्विसली लिहिलेला असेल त्याचं, आणि मी ग्रुपवर पण टाकलं. ठीक आहे, तर ग्रुप बघू आपण. प्रूफ since d is a distance, since d is a distance from x to m, d be a distance from x to m दिलेले. ओके. then आपण जसं तिथे डिफाइन केलं तर नॉर्म स्मॉलेस्ट नॉर्म, सिमिलर केस करायचं इथं डी डिफाइन करा, इन्फिमम ऑफ नॉर्म ऑफ x मायनस y नॉट इक्वल, ओके, y घेतला सिंपल x मायनस y सच दॅट फॉर y बिलॉंग्स टू ओके, असं डिफाइन केलं. तुमच्याकडे जर तो प्रूफ असेल, you can check it. ओके. इथं पण एक डी डिफाइन केलं आपण स्मॉलेस्ट नॉर्मचा सेट. ओके. इथं पण आपण एक डी डिफाइन करतोय, जे दिलेले त्याच्यावर डिफाइन करतोय. सिन्स डी इज द डिस्टन्स फ्रॉम x टू m, देन डी इक्वल्स टू इन्फिमम ऑफ नॉर्म ऑफ x मायनस y फॉर ऑल y बिलॉंग्स टू m. प्रूफ कंपेयर करा, सेम असणार. देयर इज द सिक्वेन्स yn, देयर इज द सिक्वेन्स yn belongs to m, there exists a sequence, there exists a sequence yn in m, okay, yn in m such that limit n tends to infinity norm of x minus yn equal to d, norm of x minus yn equal to d. याला काहीतरी नाव द्या, स्टार. सिमिलर प्रूफ आहे तुमच्याकडे, जर तो अगोदरचा प्रूफ असेल याला स्टार नाव दिले, याचा यूज आपल्या लास्टला करायचा आहे स्टारचा. ठीक आहे. काय केलं तर नेक्स्ट पॉसिबल असेल तर अनम्यूट करा तुम्हाला. ठीक आहे. जे लेक्चर होते अगोदरच्या त्याने अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. अनम्यूट युअर सेल्फ, ज्यांना पॉसिबल असेल त्यांना, ज्यांनी अगोदरचा थेरम यूज केला त्यांना. ठीक आहे. ओके, इथपर्यंत झालं. ठीक आहे. मग काय केलं आपण,
सिक्वेन्स घेतली, त्या सिक्वेन्स मधून दोन वेक्टर घेतली. ओके, माझे काय केलं, लेट ym belongs to be any two vectors in ym. ओके, या सिक्वेन्स मधून हे दोन वेक्टर घेतली आणि ym कशातली सिक्वेन्स आहे, m मधली सिक्वेन्स आहे, क्लोज स्पेस सब स्पेस m मधली सिक्वेन्स आहे. ओके, म्हणजे ऑब्वियसली ym आणि ym कुठून येणार आहे, ym belongs to m. Okay, ym belongs to m. नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं आपण, imply that ym plus ym by 2 belongs to m. येईल का, आता तिथं काय केलं होतं आपण, कॉन्व्हेक्स सेटची डेफिनेशन यूज केली होती. ओके, तिथं कॉन्व्हेक्स सेटची डेफिनेशन यूज केली होती, तेव्हा आपलं तिथं हे आलं ym plus ym by 2 belongs to m. कॉन्व्हेक्स सेटची डेफिनेशन सुद्धा लक्षात असेल तर बघा. आता इथं कॉन्व्हेक्स सेट दिलेलं नाही, पण आपल्याला माहिती आहे काय, m काय दिलेली तुमची, क्लोज लिनियर सबस्पेस ऑफ s दिलेली. m काय तुमची क्लोज लिनियर सबस्पेस ऑफ h. ओके, मग क्लोज लिनियर सबस्पेस असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्याची ऍडिशन काय असते, क्लोज असते. ओके, ऍडिशन काय असते, क्लोज असते. म्हणून दोन वेक्टरची ऍडिशन कुठे येणार, परत m मध्ये, m मधले दोन कुठले दोन वेक्टर घेतले. आता ठीक आहे, 1/2 आपण मल्टिप्लाय केला, हा काय x स्केलर 1/2, ym plus ym दोन्हीची ऍडिशन कुठे येणार आहे, m मध्ये येणार. ठीक आहे, नेक्स्ट काय करू शकतो आपण, बाय डेफिनेशन ऑफ d, तुमचा d सेट काय आहे, d सेट आहे तुमचा इन्फिमम ऑफ नॉर्म ऑफ x minus y for all y belongs to m. ओके, d काय, ते सर्व y चा इन्फिमम आहे, ते सर्व x नॉर्म ऑफ x minus y चा इन्फिमम आहे जे y belongs to m मध्ये. ठीक आहे, आता y belongs to m आणि हा सुद्धा काय आहे, एलिमेंटच आहे ना, हा सुद्धा काय आहे, एलिमेंट आहे. ym plus ym belongs to m हा सुद्धा काय m मधला एलिमेंट आहे. ओके, मग डेफिनेशन नुसार काय, नॉर्म ऑफ ym plus ym by 2 x minus है का. ओके, x minus हे बघा या 1/2 हा एलिमेंट बिलॉन्ग्स टू m का सारा समजलं ना, ym plus ym by 2 बिलॉन्ग्स टू m का आला, कारण ती काय क्लोज लिनियर सबस्पेस. आता हा एलिमेंट m चा असेल, याला x नाव जरी दिलं मी, सॉरी x नाही, याला y डॅश नाव जरी दिलं, तर बाय डेफिनेशन काय x minus y डॅश म्हणजे हा एलिमेंट, याची जी नॉर्म आहे, हा d काय या ज्या नॉर्म आहे, या नॉर्म मधली सगळ्यात स्मॉलेस्ट नॉर्म आहे. ओके, d. मग जर मी दुसरी कुठली नॉर्म घेतली या फॉर्म मधली, तर ती काय येणार आहे, d पेक्षा मोठी येणार. ओके, ऑलवेज ग्रेटर. मग मी आता दुसरी नॉर्म काय घेतली, ym plus yn by 2, ही काय येणार आहे, ग्रेटर इक्वल d, ऑलवेज ग्रेटर इक्वल d. नेक्स्ट प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे काय करतो आपण, x ओके
2x minus ym divided by 2 greater equal समजलं असेल. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं फक्त 2x minus ym divided by 2. आता हा 2 स्केलर आहे, नॉर्मच्या बाहेर घेतला तरी 2च राहणार. ओके, मग तो 2 इकडे फक्त तिकडचा इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे तिकडे काय उरल बघा 2 टाइम x आहे, मग मी याला x प्लस x लिहू शकतो ना 2 टाइम x ला, म्हणजे काय येईल नॉर्म ऑफ x प्लस x मायनस ym आणि हा 1/2 होता ना खालचा, हा 2 तिकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय ग्रेटर इक्वल 2d. ओके, आय होप इथपर्यंत समजलं असेल. इम्प्लाय दॅट आता मी काय केलं बघ, त्याला सेपरेट केलं x मायनस ym x प्लस x मायनस ym प्लस x मायनस ym ग्रेटर इक्वल 2. ओके, दोन्ही साइडला स्क्वेअरिंग घेतली काय x minus ym plus x minus ym that long square greater than or equal to 4d square. Okay. ओके, आधीपर्यंत सर्वांना समजलंय. आता पायथागोरियन थेरमचा आपण यूज करणार आहोत. सॉरी, पॅरलेलोग्रामचा जो लॉ बघितला आपण त्याचा यूज करणार आहोत. ओके, प्रोसिजर काय येणार आहे, सेम येणार आहे जशी मागे घेतली तशी. मग पॅरलेलोग्राम जो लॉ आहे तो काय आहे, बाय अप्लाइंग parallelogram law. आठवतो का, for x minus ym and x plus x minus ym हे दोन वेक्टर, तिथं काय होते x आणि y दोन वेक्टर होती, आधी इथे दोन वेक्टर. तुम्हाला जर आठवत असेल पॅरलेलोग्राम लॉ तर असं आहे, x y ला दोन वेक्टर घेतले तर x plus y square plus x minus y square is equals to norm of 2 times is equals to 2 times norm of x square plus 2 times norm of y square. हा तुमचा पॅरलेलोग्राम लॉ आहे. ओके, x y जर दोन एलिमेंट घेतली तर आधी ते x minus yn आणि x minus ym आणि x minus yn, तर कसं येईल मग इथं नॉर्म ऑफ x minus ym plus x minus ym square plus norm of x minus ym minus x minus ym square. Okay, that is equals to 2 times x minus ym square plus 2 times x minus ym square. असंच येईल का,
ठीक आहे. इथं बघा बरं काय राहील. आता ही जी नॉर्म आहे ही आहे तशीच राहू दे. ही नॉर्म बघा दिसते किती नॉर्म. ओके. x मायनस वाय एम मायनस एक्स मायनस वाय एम मायनस मायनस काय होईल वाय एम प्लस होईल. ओके. आणि हा x आणि हा x काय होईल कॅन्सल होईल. इथं काय होईल वाय एम मायनस वाय एम. ओके. वाय एम मायनस वाय एम. ठीक आहे. मग आपण काय केलं हा जो ही जी नॉर्म आहे ही नॉर्म त्या साईडला गेली. ठीक आहे. किंवा आणखी काय करू शकतो डायरेक्ट पण करू शकतो पण आपल्याला ती त्या साईडला नेली तरी काय अडचण नाही. हे बघा याच्यावरून डायरेक्ट म्हणू शकतो दिस इज लेस दॅन ऑर इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 स्क्वेअर. ओके. आता काय या साईडला ही काही नॉर्म ऑफ yn मायनस ym स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम x मायनस ym स्क्वेअर प्लस 2 टाइम x मायनस ym स्क्वेअर मायनस मायनस काय x मायनस y m प्लस x प्लस y x मायनस y m नॉर्म स्क्वेअर. ठीक आहे. समजायसाठी मी थोडंसं स्लोली जातो. आता हे बघा वाय एम मायनस वाय एम काय आणि वाय एम मायनस वाय एम काय नॉर्म मध्ये दोन्ही पण काय असतं इक्वल असतं. ओके. म्हणजे आपण असं बघू शकतो नेक्स्ट स्टेपला वाय एम मायनस वाय एम स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू इज लेस दॅन ऑर इक्वल टू. आता हे जे एलिमेंट ही जी टर्म आहे ही लेस दॅन ऑर इक्वल टू काय येणार आहे ही नॉर्म. ओके. ही काय डी